शीतकालीन सत्र के दूसरे दिन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गठ से विधायक रोहित पवार ने सदन में सरकार पर तीखा प्रहार किया। उन्होंने आरोप लगाया कि सरकार गरीबों को न्याय देने में नाकाम रही है, जबकि अमीर वर्ग के मामलों में तेजी से फैसले किए जा रहे हैं। रोहित पवार ने मंत्री राम शिंदे पर भी कई गंभीर सवाल उठाए और सरकार की प्राथमिकताओं पर सवालिया निशान खड़ा किया। विपक्ष का कहना है कि सरकार आम नागरिकों की समस्याओं से पूरी तरह कट चुकी है की हे सगळे महत्त्वाचे विषय या विधान परिषदेमध्ये सभेमध्ये चर्चेत आलं पाहिजे, पण त्या बाबतीत कुठेही काही कारवाई केली जात नाही। फक्त एखादा विरोधात असणारा आमदार जर सरकारच्या विरोधात बोलतो तर त्याच्यावर कारवाई मात्र त्या ठिकाणी केली जाते। संतोष देशमुखांचं प्रकरण तसंच अजून प्रलंबित आहे। जो कोणी तो बुटक्या छोट्या अकाउंट तो काय असेल तो अजून पळून गेला, कुठे कोणाला तिथं माहीत नाही। तर महादेव मुंडेंच्या बाबतीत सुद्धा तुम्ही जर बघितलं तर न्याय अजूनपर्यंत त्या परिवाराला तिथं मिळालं नाही। सूर्यवंशी प्रकरण घ्या, त्याच्याबरोबर आता डॉक्टर पलटणमध्ये जे प्रकरण मुंडेंचं तिथं झालं, याच्यात कुठेही काय होत नाही। नुसती SIT केली, विषय संपला असं या सरकारला त्या ठिकाणी वाटतं। दुर्दैवी परिस्थिती आहे। गरिबाला न्याय इथं मिळत नाही। न्याय कोणाला मिळतो तर फक्त श्रीमंताला मिळतो। मुंबईमध्ये एखाद्या नेत्याच्या सत्तेत असणाऱ्या नेत्याचा मुलगा गाडीत दारू पिऊन ड्रग्ज घेऊन एखाद्या गरीबाला एका गरीब महिलेला उडवतो। 72 तास त्याला कुठेतरी लपून ठेवलं जातं आणि दारू आणि ड्रग्ज हे रक्तातून जेव्हा त्या ठिकाणी कुठेही सापडणार नाही अशी परिस्थिती येते, त्यांना पुढं प्रेझेंट केलं जातं। मग कुठेतरी हे सरकार श्रीमंताचं सरकार आहे, नेत्यांचं सरकार आहे, गरिबाचा अजिबात नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। संतोष देशमुख आणि सूर्यवंशी आणि महादेव मुंडे यांना जर न्याय द्यायचा असेल तर या सरकारकडनं अपेक्षा ठेवून चालणार नाही। लोकांनीच त्या ठिकाणी काही विषय हे हातात घ्यावे लागतील आणि जर नाही घेतले तर कधीच या गरिबांना न्याय, गरीब कुटुंबातल्या लोकांना न्याय मिळणार नाही अशी आजची परिस्थिती आहे। प्राइम एक्सोटिका सैलून अब धर्मपेट में, जहां लग्जरी, केयर और ब्यूटी मिलकर बनाते हैं एक परफेक्ट एक्सपीरियंस। यहाँ हर सेवा है प्रीमियम। हमारे सिग्नेचर कोरियन हेयर स्पा, टिफनीज हेयर केयर और स्किन केयर के साथ प्राइम एक्सोटिका, जहां हर कदम पर मिलता है लग्जरी का एहसास और हर क्लाइंट को मिलता है घर जैसा प्यार। पायल मंधारी द्वारा स्थापित प्राइम एक्सोटिका सिर्फ एक सैलून नहीं बल्कि है खूबसूरती और आत्म देखभाल का प्रीमियम ठिकाना। विजिट एस प्राइम एक्सोटिका नियर शिवाजी नगर, धर्मपेट, अपोजिट स्टारबक्स, नागपुर। Luxury that feels like home।